मित्रांनो, मी अमन जमीर मोहनावाले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, काल मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची अशी बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्याचा मोठा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला आहे। तर मित्रांनो, या योजनेअंतर्गत एक रकमी 3000 रुपये हे नागरिकांना दिले जाणार आहे। तर नेमकी ही योजना कशी असणार आहे, कोणत्या नागरिकांना हे 3000 रुपये मिळणार आहेत, याची थोडक्यात माहिती, या योजनेची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेणार आहोत। कारण जेव्हा शासन निर्णय येईल तेव्हा त्याची सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच दिली जाईल। सोबतच अर्ज कसा करायचा हे सुद्धा तुम्हाला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच माहिती दिली जाईल। त्यामुळे चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर मित्रांनो, काल दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची अशी बैठक पार पडली आणि या मंत्रिमंडळ बैठकीत ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेस राज्य मंत्रिमंडळाने या ठिकाणी मान्यता दिलेली आहे। 2 लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादेत 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ होणार आहे। म्हणजेच ज्यांचे 2 लाख रुपयांपेक्षा वार्षिक उत्पन्न कमी असेल अशा 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। ज्येष्ठांमध्ये अपंगत्व, अशक्तपणा याचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे तसेच मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्रे व योगोपचार केंद्राद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देण्यात येणार आहे। तसेच आरोग्य विभागांमार्फत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्क्रीनिंग करण्यात येऊन लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल आणि पात्र लाभार्थींना 3000 रुपये एक रकमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे। केंद्राची राष्ट्रीय वयोश्री योजना राज्यातील निवडक जिल्ह्यात राबविण्यात येते, मात्र मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे। या योजनेसाठी एकूण 480 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही एक मुख्यमंत्री वयोश्री योजना असणार आहे। 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी हा लाभ मिळणार आहे। त्यामध्ये एक रकमी 3000 रुपये देण्यात येणार आहे। तसेच त्यांचे विविध या ठिकाणी आरोग्य तसेच त्यांचे मानसिक संतुलन या ठिकाणी त्यांचे जे आहे तर स्क्रीनिंग करण्यात येणार आहे, त्यांची तपासणी करण्यात येणार आहे। तर अशा प्रकारे ही योजना आहे। या योजनेसाठी 480 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे। तर सध्या फक्त मंत्रिमंडळ निर्णय झालेला आहे। जेव्हा या योजनेची अधिकृत माहिती, अधिकृत शासन निर्णय येईल तसेच अर्ज कसा करायचा याबद्दल माहिती येईल, त्याची माहिती तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच दिली जाईल। तर त्यासाठी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। धन्यवाद।